सत्तेत असणाऱ्या आघाडीला समर्थन देणार, निवडणूक निकालाआधी वंचित बहुजन आघाडीचं ट्विट, आम्ही सत्तेत राहायला निवडू, ट्विट करत वंचितचं स्पष्टीकरण. नोव्हेंबर पासून ऊस गाळप हंगामाला सुरुवात, मात्र अद्याप साखर कारखान्यांकडून ऊस दर जाहीर नाही. प्रति टन ऊसाला 3,500 रुपयांचा दर द्यावा, शेतकरी संघटनांची मागणी. विधानसभा निवडणुकीचा उद्या महानिकाल, विधानसभेच्या महानिकालाचं काउंटडाऊन सुरू. उद्या सकाळी 6 वाजल्यापासून महाकवरेज लोकशाही मराठीवर. निवडणूक निकालाआधीच राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली, मविया महायुतीकडे सत्ता स्थापनेबाबत चाचपणी, सत्ता स्थापनेबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज पुन्हा बैठक, निकालाच्या दिवशी आमदारांच्या सुरक्षेबाबत चर्चा, अपक्षांना सोबत घेण्याची ही मवियाची तयारी. मणिपूरमधील आंदोलन आठवडाभर स्थगित, दहशतवाद्यांवर कारवाईचे आश्वासन दिल्याने कोकोमीचा निर्णय, 6 जणांची हत्या करणाऱ्यांवर कारवाईची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.